मशानभूमीत लक्ष्मीला बोलायचा योग काय बाई अधिकारी असलो. बसा म्हणजे बसा बसा. सगळ्यांनी राखेला हात लावला. लक्ष्मीच्या कानात सांगितलं, बाईसाहेब मला हात लावायचा पोराच्या अस्थिला. माय होती ती माय. जिथं दुर्योधन जाळला तिथं गांधारी पोचली. मांडी घालून बसली. खळा खळा डोळ्याला पाणी आलं. इतकं वात्सल्य जाग झालं पोरासाठी. आणि हृदयाला फुटलेल्या पाझराने राख ओलसर झाली. राख ओलसर झाली. माय होती माय. माय होती. सुपेकर महाराजांचा पुन्हा एक सिद्धांत ऐकला. माय जळत असताना पोरान येडे घातले. पाच येडे घातले आणि माईला विचारलं, माय गेली सोडून. तुझ्या खुशीतून माझा जन्म झालाय ग. ह्या तिला इतकं पाप केलं नाही. जाता जाता एकदा दर्शन दिलं. जळत्या चितेतून हात बाहेर आला. पोराच्या हातात हात दिला आणि माईनं जळता जळता शेवटचं दर्शन दिलं. ती जगात माय 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 माय. तेवढं प्रेम नाही करू शकत कोणी. करू शकत नाही. मोठ्या माणसाचं वाक्य आहे, पाणी पाजणारा मुलगा अंगात शर्ट नसते बनेल नसती. गाडग्याला छिद्र करून भोवताल पाणी टाकते पेटल्यावर. तर जळताना तिचा अंतःकरण अग्नीला सांगते, वैशानरो भडाग्निस्ततो यत मम सूते शुकाया दग्धाम नैवम वैशानरेस तिस्तापाय. जाबालींचं वाक्य. हे अग्नी नारायणा, हे भडाग्नी नावाच्या अग्नी नारायणा, माझं शरीर तू लाकडासारखं गवतासारखं जाळलंस प्रेत. पण मला आर्द्रता देणारं पाणी देणारं पोरग सात्विक आहे. त्याचं शरीर कोमले. तुझ्या अग्नीचे चटके त्याला लागू देऊ नकोस. जळता जळता माय अग्नीला प्रेतातून म्हणते. ती फक्त मायच म्हणू शकते, नाही म्हणू शकत कोणी. ओल्ली झाली जागा ती ओल्ली. ती आर्द्रता होती, ते प्रेम होत, तो भाव होता. तुम्ही 2-3 वर्ष शेलूल होते. आटपला अन्नाला माहिती आहे. फेटाबा घेतला की मी निघत असतो. पण ज्या वेळेला पत्नीला हात लावायचा नसतो स्वयंपाकाला, त्या दिवशी धडपड करणाऱ्या बाईला वाटतंय जाताला इतकं इतकं खाऊन जा. एवढं एवढं यानं खाऊन कीर्तनाला जावा. ती तळमळ फक्त माय करते. बायको प्रेम करत नाही असा विषय नाही, करते. पण आपला दबाव असतो, हे मला नाही जेवायचं ग. शांत. माईल नाहीत म्हणू शकत आपण. कडे मी लवकर उठले होते. जाणं एवढं एवढं खाऊन. हिम्मत होत नाही तशी जायची. हिम्मत होत नाही, हिम्मत होत नाही. कारण ते मिळू शकणार नाही. पुन्हा प्रेम मिळू शकणार नाही. जगात खूप प्रेम करणारी लोक असतील नाना, पण श्रद्धेला हात फिरवणारी जी ज्या दिवशी पेटवली त्याच दिवशी तो प्रेमाचा हात संपला. पुन्हा आता तो हात नाही सापडणार. तो हात हातच होता, पुन्हा नाही सापडू शकत. ते इतकी घरातल्या ज्येष्ठ लोकांची माया असती आपल्यावर, इतकं प्रेम असतं आपल्यावर. ओली झाली राख, ओली झाली, ओली ओली झाली राख. तुम्हाला एक आठवत, परवाला आपल्याला पावडेवाडीला शिवाजी काका 9 महिने पोटात वाघिलेची जन्मताना दिलेल्या कळेची चाहूल असती, त्या वेदनेची चाहूल असती, ती म्हणजे माया असती.
अंतःकरणाच्या ओलाव्यानं राख भिजली. इथपर्यंत आलतो. ओलसर झालेली राख अशी जमा केली. हातात राखेचा गोळा दाबून 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 त्याचा पुतळा तयार केला. आवाज दिला, कन्हैया. कृष्ण धावत आले. काय तिची देवावरी सत्ता, पतिव्रता स्त्रीवर तिची देवावर सत्ता असते. पतिव्रतेची तिची देवावरी सत्ता. मसनवाट्यात पाय पडला पंढरपुरातला मालक. मसनवाट्यात केवढा महाराजा असला तर त्याच्या मसनवाट्यात पाय पडतील का? देव पाय पडला बाईच्या मसनवाट्यात. काय काम आहे आता बाई? एक काम कर, सगळे मेलेत, 100ला 100 मेलेत. माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेले. मारले नाही म्हणली बरं ती. कसं बोलता येईल? काम साधून घ्यायचं ना. आणि मारली कोणी? यानच मारली नाही म्हणली. हे माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेलेत. पण एक लक्षात घे कृष्णा, दुर्योधन राखाचा तयार केला, याचा पुन्हा जिवंत कर. आता पांडवाला त्रास देणार नाही. आता धर्माचे बुट सांभाळीन, धर्माच्या चपला सांभाळीन, धर्माच्या डोक्यावर छत्र धरील. पण कर याला जिवंत. साखरेचा नो हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. साखरेचा ऊस कसा होईल? ऊसाची साखर होईल, ऊसाचा गुळ होईल. गुळाचा ऊस होत नाही आणि साखरेचा ऊस होत नाही. एकदा माणूस पेटील्यावर त्याचा माणूस कसा होईल? आता नाही, आता होत नाही. असं जर करता आलं असतं तर 7व्या अवतारात वनवासाहून परत गेल्यावर राजा दशरथाचा राखुंड्याचा दशरथ करता नसता का आला? नाही करता येत. कारण नियम आहेत ते प्रत्येकाला. देव जरी असला तर त्याला सुद्धा ते नियम आहेत. देव जीव दशेला आला की बाकीच्या लोकांसारखं त्याला वाहावं लागते. त्याचं नाव देव आहे. त्याला त्याचे नियम बदलत नाहीत. आपल्यासारखेच नियम त्याला सुद्धा जीवदशेला आल्याच्या नंतर. गोळा तसाच हातात होता. पट 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 लोक उठले. भारताच्या राजाची बायको, भारताच्या राजकुमाराची माय, या देशाच्या राजकुमाराची माय गांधारी. काय अधिकारी असेल? पुतळा हातात होता राखेचा. कांतीप्रियनं कानात सांगितलं, महाराणी हे घरी नेता येत नाही, द्या ठेवून इथं. गुडघे खाली टेकले. हृदयाशी पुतळा लावला, हृदयाशी लावला पुतळा, हृदयाशी. एका महात्म्याचं वाक्य, हृदयाला ज्या वेळेला राखाचा पुतळा लावला त्यावेळेला वात्सल्य जाग झालं आणि दुधानं पुतळा इरून गेला. सन 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 राखाचे खवले मसन वाट्यात पडले. ह्या पोराची माय भारताची राणी होती, या पवित्र देशाची राणी होती, पवित्र देशाची पतिव्रता राणी होती. नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही, इतकी पतिव्रता बाई होती. पण नाही पोरग घरी घालता आलं. लक्ष याला ठाव लक्ष्य
भागीरथी, गंगूबाई, गंगाराम काळे, सगळे मला वाटते गावातले लहान मोठे त्यांना गंगू माय म्हणायचे. गंगू माय, मायच म्हणायचे. अशी एक सात्विक सदाचारी पारमार्थिक वारकरी म्हातारी विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाली. शामराव त्यांचे सुपुत्र आहेत. 3 नातू मला वाटते, वशिष्ठ, कौतिक आणि राजेभाऊ, हे 3 नातू आहेत. शेवटपर्यंत म्हातारीची व्यवस्थित सोय झाली. आपल्या घरातल्या लोकांची जाता जाता सोय करी जा. ते जाताना प्रेमानं आशीर्वाद देऊन जाते, मग आपल्याला काही अडचण येत नाही. ही सगळ्यात मोठी सोय आहे. ठीक आहे, वय झाल्याच्या नंतर एखादा शब्द कमी अधिक जात असेल. लेकरू नाही करीत का कमी अधिक? लेकराला कळतं का? ते माझ्यापाशी बसून पुढा खात होतं, अज्ञानी लेकरू आहे. तसं वय झाल्याच्या नंतर माणसाचं मन होतं एखादा उपद्रव वाटतो लोकांना, घरातल्या लोकांना. पण एक आठवण ठेवली पाहिजे की यांनी 72च्या दुष्काळात पोटाला चिमटा देऊन आपल्यासाठी जमीन ठेवली. ही आठवण ठेवून जगा. 72च्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी जमिनी विकून जर मथाऱ्या फिरायला नेल्या असत्या तर आपल्याला सगळ्याला मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असतं. हाडाच्या काड्या केल्या त्या लोकांनी जुन्या. एक एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात. आणि आपल्या लेकरायचं चांगलं व्हावा याच्यामुळे ईद 2 इती असलेल्या जमिनीचे तुकडे त्यानं सांभाळून ठेवले. इतकी जुनी माणसं आपल्यासाठी अधिकारी होते. काय लागतं त्यांना म्हातारपणी? 2 भाकरीचे पानगे असले दिवसभरात धकते. सोय करा. घरातल्या लोकांची सोय करणं म्हणजे हजारो पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. ही ताकद येते. म्हणून घरातल्यांचा आदर करा. हेवा, घरातल्या माणसानं जाता जाता आशीर्वाद जे देतात का, तितक्या आशीर्वादाचं पंढरपुरातला पण देऊ शकत नाही. नाही देऊ शकत. का देऊ शकत नाही? मी निंदा नाही करत पंढरपुरातल्या मालकाची, कारण पंढरपुरातला मालक तुमचा बायोडाटा तपासून देते. तुमचा बायोडाटा खराब असल्यावर ते कसं देईल? देत नाही ते, देत नाही, देत नाही, देत नाही ते. पण घरातली माणसं शेवटपर्यंत त्यांचा आदर झाला की मरताना आशीर्वाद देतात. मरताना आशीर्वाद देतात. इतकी ताकद आहे. काय स्नेह असेल आमच्या वडिलांचा तिथं काय माहित. पण मरता मरता जाच्या आधी काही दिवसानं नातवाला सांगावं, अरे ते गिरगावचे महाराजांना आशीर्वाद आहे. आपल्याला आशीर्वाद असतो. इतकी श्रद्धा. अहो, मरता मरता चोखोबारायच्या वडिलांनी सुनाचा हात हातात धरला. बाई, तो सासऱ्याची कंबर धुतलीस बाई, तो सासऱ्याची कंबर धुतलीस. माय तुला आशीर्वाद देतो, तुझ्यावर जर वेळ आला तर देव तू हे लुगडे धुईल. 27 दिवस देवानं लुगडे धुतले. आशीर्वाद सासऱ्यानं द्यालता. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. आशीर्वाद द्याला म्हाताऱ्यान, पोरग तुला असं होईन की ते झाल्या झाल्या भजन करील. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. आशीर्वाद आहे. वक्ते बाबा एक नागपूर प्रतीतल्या अभंगाचं कडवं म्हणायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छेते तया कुळा. नागपूर प्रतीतला अभंग. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छेती तया कुळा. आपल्या कुळांना ते आशीर्वाद देत असतात. शरीरानं जरी गंगूबाई गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं या काळे कुटुंबात त्यांनी कायमस्वरूपी राहावं. माझ्या भगवान शिवजींच्या दरबारात त्यांचा हा शेवटचा विधी होतोय. माझ्या शिवजीच्या आशीर्वादाने एका सात्विक वारकरी, फार लहानपणापासून गळ्यात तुळशीची कंठी असणारी म्हातारी, अशा परम पावन माऊलीला तिला सद्गती मिळो अशी भगवान शिवजींच्या कृपेने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. मा जगदंबा बैजूबाईच्या चरणी प्रणाम. अर्जुनाचं मंदिर आहे, बळीचं मंदिर आहे, प्रणाम.
परिसरातला यती योग जपी तपी संन्याशी अनुरागी त्यांच्या चरणी प्रणाम करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो आणि गंगूबाईला एक आदरांजली देऊ आणि पूर्णविराम करू. निधियाम निधिपते सकल नसुधियनि छंद काल भय जायन्ते रक्षति लोकं किन्नर लोकं विद्याधर लोकपालारे दिक्पालायति चारुति आसं परमहंस भय जायन्ते कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः हिरण्यश्राद्धो कागश्राद्धो शंखश्राद्ध भयमुच्यन्ते नारायणो नागबली त्रिपिंडी भय आप्तेष्टि काल सर्प भय शांति मुच्यते खलं विवो भय जायन्ते रक्तं चंदन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो. नमः पार्वते पते हर 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 महादेव. ज्ञानेश्वर